त्यांचा हात धरा आणि एक फेरी मारताना एक सुपारी ढकलायची साईडला खालच्या बाजूला, हात धरा उजवा, घे यात. विष्टपदाने एक सुपारी सरको अशी ती उजव्या पायानं. सात जन्म नाही, 7 महिने बी या पिंडक्या संगत राहणार नाही. रानाचा आणि त्याच्या घराचा गेम वाजूनच दम घेत असते ही अक्का. आता सगळी हसायलेत, पण लवकरच सगळ्यांच्या डोळ्यातनं धारा सुरू होणार. ही अक्का गायकवाडांच्या घराचा सर्वनाश करणार. महत्वाचं आहे. आलोच. हॅलो. राणा, त्या अक्काचा फोन परत ऍक्टिव्ह झाला होता. काय? हो. बरं, ते लोकेशन टावर तर तुझ्या गावातलाच धावतोय. बरं ठीक आहे, मी बघतो. हा, ठेवतो. हो. अग्नये पवमानाय धीमहि धियो यो न प्रचोदयात्.
अहो राणा दादा, अहो काय चाललंय काय आणि तुम्ही फोनवर हा? चला जेवणात तयार झाले का बघूया हे मी फोन बघ रे कुणाचा आवाज आलाय तुझा जावे दोन फोन. हॅलो 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 हा कोण बोलतय मी मी कोण अरे काय नाव गाव तुला आहे का नाही हॅलो हॅलो ए यो नंबर तुझा आहे कसला नंबर तुला नंबर पण राणा तुझा नंबर तुझ्याकडे कसा काय तुझ्याकडे कसं ते पहिले सांग माझ्याकडे कसा म्हणजे का म्हणजे गावापासून वापरतोय तो नंबर पण काय झालं राणा बघे मिंच्या हा? खरं खरं काय ते सांग हा नाहीतर तुझं काय खरं नाही सांगून ठेवतोय मी ते हे अरे काय मी ते म्हणजे ए मिंच्या ए अरे सांग की यो नंबर राणादाकडे आहे म्हणजे काहीतरी पोलीस भानगड असणार बघ हा पोलीस बनकर नाही नाही राणा हे सिम कार्ड माझं नाही मग कुणाचं आहे खरं सांगतो अरे कुणाचं आहे सांग की राणा हे सिम कार्ड मला गावातल्या दूध डेअरीत दुधाच्या कॅन मध्ये सापडलं बघितलं तर बॅलन्स होता म्हणून घुमवत होतो पण झालं काय झालं काय अरे दिन एक ठेवून झालं काय विचारतोय कुणाचा नंबर आहे माहितीये काय कुणाचा पोरं पवणाऱ्या टोळीमधील त्या बाईचा नंबर येऊ गो राणा खरं सांगतो खरं सांगतो मला माफ कर हे कार्ड माझं नाही हे मला सापडलेलं कार्ड आहे मिंच्या परत जर असे पडलेले सिम कार्ड वापरलेस का नाही तरी एक दिवस गोत्यात येतील कळलं काय नाही वापरत मी आले कशाला हे पण द्यायला लागलाय राणादा अहो अहो वय आलो बघायचं हो इकडे काय करताय नाही काय नाही चला अरे या सगळ्यांनी फोटो काढायला नमस्कार नमस्कार. गिरणीवाला न्यू बाजा हा, मी सरपंच. अरे माधू ये की लवकर. अरे हे भारी आहे प्रत्येक फोटो मध्ये हाय वय लक्ष्मी बघ माझ्या काकाचं लगीन आहे वय वय असू द्या आमचं विसर निदा येईल असू दे चला चला गोदाका या युवराज चल की तू बी फोटो काढायला. मला नाही काढायचं अरे युवराज काय झालं मालक आता असं करणार आहेस का या की
युवराज असं नाही करायचं बा. ये ये लवकर. युवराज दादा. चल युवराज ह्या इकडे. बरं चला, मी आणि राणाजी आता पुढे जातो. गृहप्रवेशाची तयारी करायची आहे ना. तुम्ही थांबा. नाही अंजली, मी बी ह्यासनी देवदर्शनाला घेऊन घरला जातो. काय हा? चल युवराज. लक्ष्मी चल. चल आम्ही जातो पुढे. अहो अहो सूरज, माधुरी, देवाचं दर्शन घ्या. चला निघूया. होय चला. चल लक्ष्मी. अंजलीबाई जेवणाची तयारी करायला घ्या. काय? अहो नवरा नवरीचा गृहप्रवेश तर होते आधी. तुम्हाला आधीच भूक लागली? अहो नाही नाही, मी माझं म्हणत नाही. म्हणजे तुम्ही आणि गोदक्का जेवणाची तयारी करायला घ्या असं म्हणायचंय मला. अहो नाही तर माधुरी आल्याला कामाला लागलो. पहिल्याच दिवशी नवरीला कामाला लावायचं म्हणजे बरोबर नाही ना. अच्छा, म्हणजे नव्या वहिनीची लगेच काळजी पण वाटायला लागली होय. अहो नाही नाही, अहो ती माधुरी आहे की नाही, त्या घरात आल्याला कामाला लागतील म्हणून म्हणलं मी. तुम्ही काही काळजी करू नका. मी तिला एकाही कामाला हात लावू देणार नाहीये. बरं ऐका की, मला एक कोडं पडले हो. कुठलं? ते माधुरीला मी माधुरी म्हणू का वहिनी म्हणू? म्हणजे त्या घरात आल्या तेव्हा त्या वहिनी नव्हत्या. त्यासनी वहिनी कसं म्हणणार? मग आता ते माझ्या वहिनी झाल्या, पण मला त्यासनी माधुरी म्हणायची सवय. काय म्हणू मी? आता ते मला नाही बाबा सांगता येणार. तुम्हाला जे मनापासून वाटतंय ते तुम्ही म्हणा. अहो सांगा की, मला बी काय कळना झाले हो. हे बघा, एकतर माधुरी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे. हा, ती माझ्या बारक्या बहिणीसारखीच आहे. आपली रेणू आहे का नाही, एकदम तशी. हा, मग तिला एकेरी नावानं हाक मारली तरी काही हरकत नाही. माधुरी म्हणा. चालतंय, माधुरीच म्हणतो. चालेल. ती सुपारी घ्या. अंजलीबाई, तुम्हाला आठवतंय आपलं लगीन झाल्यावर आपण वाड्यात नाही येता आपण मळ्यामध्ये गेलो होतो. तिकडे समधी तयारी बरकतनं केली होती. हो त्या टायमाला तुम्हाला राग आला होता? हो, खूप राग आला होता. म्हणून तर 9 वर्ष राहिले तुमच्यासोबत. मग 9 वर्षात मला सांगितलं का नाही? कारण मला राग आलाच नव्हता. आपण आताच म्हणाल की तुम्हाला राग आला होता म्हणून. अरे देवा, आता कसं सांगायचं तुम्हाला? अच्छा, म्हणजे चेष्टा करत होता होय. आले. राधाताई, आरतीचं ताट घेऊन या. जाऊबाई आल्या. हे चांगलंय की, मला म्हणलात माधुरी म्हणून, आणि आता त्यासने जाऊबाई म्हणून बोलवायला तोय. या. भाऊजी,
आहे माप ओलांड आणि आत ये. थांबा त्याच्या आधी की नाही मस्तपैकी दोघं जण एक नाव घ्या म्हणजे जायला बरं. जायला बरं म्हणजे अरे का वरडायची उपाशी पाठवणार आहे वय ते काय नाही समद्यांनी पोट भरून जेवून जायचं. हे बाबा तू लवकर नाव घे मला बी भूक लागली घे. हा हो घ्या चंदा नाव घ्या. भाजीत भाजी मेथीची, माधुरी माझ्या प्रीतीची. वा काय बाबा राणा, अरे जगचंद्राव पोचले आणि संध्या अजून मेथीवर जायत. वहिनी तुम्ही जरा भारी नाव घ्या बरं घ्या. होय मस्तपैकी एक नाव घ्या. अहो, मला नाही अहो, काही. घ्या हो, घ्या, काय घ्या. हो. अहो जाऊबाई घ्या की घ्या नाव. मला नाही. आव घ्या की. माधुरी काकी काय लागतेस ये मी तुला सांगतो. ए सासूबाई गप. घे बाई घे ना. अंगणी होती तुळस त्याला घालत होतो पाणी. अंगणी होती तुळस त्याला घालत होतो पाणी. आधी होतो दासी आता सूरजरावांची राणी. वा, 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 वा. वा 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 भारी भारी. वा ए बा तू दाशी कवा होतीस? अगं घरचीच आहेस की. अहो नाही गोदाक्का ते भारी नाव घे म्हटलं म्हणून म्हटलं. सॉरी चुकलं. अगं नाही त्यात काय एवढं उखाणाच तर होता काही हरकत नाही. बरं चल आता माप ओलांड आणि आत ये. चल या बरं आता सगळ्यांनी जेवून जायचं. मी जेवणाची तयारी करते. चला गोदाक्का. शंभू तू बी चल. तुम नहीं आ रहे क्या? शब्बो अरे वो नई नवरी है वो कैसे आएगी? तू चल अंदर. हा जाऊ आणि जेवणाची तयारी करा तोपर्यंत आम्ही आमचा कसा संध्या एवढं लगीन झालं एवढं आम्ही काम केलं लागणार जरा घसावं लागत. माधुरी नमस्कार कर. आयुष्यमान भव. माधुरी तू आता गायकवाडांची सून झालीस बरं. या घरात नीट राहा माझं नाव राख. होय आता माझी जबाबदारी संपली इथनं पुढं तुझी जबाबदारी. तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कधीच वाया जाऊ देणार नाही.